प्रयत्न 2 धावा या प्रकारची संधी तुम्ही मुस्तफाला द्याल तर त्याचा तो फायदा उचलेल. नो +2 3 धावांनी अकाउंट उघडेल. टीम शरीफभाई शेख यांनी प्रस्तुत केलेला पप्पू 11 धसई संघाचे कॅप्टन आपण पाहिलं सूरजला. त्यानंतर मुस्तफा शेख, इम्रान भाई इन ॲक्शन पाहायला मिळतील. अख्तर, शहबाज, अनिल, फैजल, नौशाद, मिर्झा, बाळा, आदित्य आणि जाबीर हा 12वा खेळाडू जो मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती 12-12 तुते स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. हरेश पांढरे, अविनाश पांढरे, रोहन, दिगंबर, शाहरुख, इम्तियाज. फ्री हिट आणि फ्री हिटला पाठवलं आता सीमा रेषेच्या बाहेर. मुस्तफा बहत यावा का झोका त्याच्या पाठमधून आला हा दमदार चौकार. शेखच्या पाठमधून चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. पप्पू 11 धसई. खूप चांगला स्ट्रोक खेळत असताना मुस्तफा. रोहन आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आणि फुलटॉस लाडव्या पाठनं डीप मिड विकेटला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा स्टँडला सलामी. मुस्तफा ऑन फायर नाव. 4 रन चौकार. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फुल टॉस होता आणि त्याला कबूल केलं मुस्तफाने. जबरदस्त फलंदाजी मुस्तफा शेखची. अजून एक चांगला फटका गॅप मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. लगातार एका ओळीत एका लाईन मध्ये 3 चौकार. मुस्तफा ऑन फायर. 4 रन. लगातार 3 चौकार मुस्तफाच्या बॅटमधून. धावफलकावर धावसंख्या 15. जबरदस्त फलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोहनचा खरपूस समाचार. पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी. मुस्तफा आणि मुस्तफा शेख मैदानाच्या आत. वादळ पेटलं. चौकार. चार बॉल मध्ये 4 चौकार. 5वा बॉल. इथेही फटका चांगला आहे मुस्तफाच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 21 या धावफलकावर. 21 धावा. धावा. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आत मुस्तफा या खेळाडूचे पाहायला मिळते. कौतुक व्हायला पाहिजे. इथे टाकलेला बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय मुस्तफाच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावफलकावर विदाउट लॉस 22. पप्पू 11 धसई. शेख या खेळाडूची पाहायला मिळाली. अप्रतिम फटके तो खेळतोय.
22 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. आता दिगंबर रोहनचं एक महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये चौकारांची छडी लावली ती बॅटर मुस्तफाने. लगेचच 4 बॉलमध्ये 4 4 मुसाने मैदानामध्ये खेळ आणि लगेचच आता 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ते अपलोड केले जातील. ब्रिलियंट बॅटिंग, जबरदस्त ऑपरेटिंग सध्याच्या घडीला रोहित रॉय RRR व्हिडिओग्राफर यांच्या माध्यमातून होते. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. इथे टाकलेला बॉल लाईन थोडीशी इथे भरकटली. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉलचं मात्र पाहायला मिळतं. श्रीकांत दादा पवार यांचं शुभागमन होतं आणि खास करून श्रीकांत दादाकडून देखील या स्पर्धेसाठी भरपूर सारी पारितोषिकं 3 बॉल बॉक्स या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलेत आणि मला वाटतं एका ओव्हरमध्ये 3 बॉल बॉक्स हरवले देखील असतील. गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस स्कूप खेळण्याचा प्रयत्न मुस्तफाचा राहिला, परंतु इथे फ्रंट फूट नो बॉल. फ्रंट फूट नो बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 24 धावा. सध्याच्या घडीला पप्पू 11 धसई हा संघ पाहतोय आपण मैदानाच्या आत. शरीफभाई शेख संघाला सातत्याने स्पॉन्सरशिप करत असतात आणि मैदानामध्ये चांगला खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. मुस्तफा मुसा शेख या खेळाडूचा पुन्हा एकदा बिग हिट केलाय. मुस्तफा शेख आता थांबायला मागत नाहीये. फ्री हिट त्याचा पुरेपूर फायदा. आतापर्यंत पहिले चौकार, आता आलाय षटकार, सिक्सर. आक्रमण जारी. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू इथे हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. एका वादळी खेळीचा अंत. चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. ब्रिलियंट टेक रोहनच्या माध्यमातून चांगला झेल आपण पाहिलं. बॅटर मैदानाच्या आत. महाराष्ट्र पोलीस इम्रान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ सातत्यानं त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. मुस्तफाची एक जबरदस्त इनिंग. स्मॉल बट डेंजर. जबरदस्त फलंदाजी. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 30 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रान दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशी होती ते पाहायचं. महत्वाचा सामना. थर्टी ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल इम्रान यांच्या बॅटमधून चांगला फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती आता 31-31 या धावफलकावर. 31-31 धावा. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. दिगंबर स्ट्रायकर इनवर सूरज विषय.
इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकलला आहे तो सूरजने. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ती आपल्याला पाहायचं आहे. 2 धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट. बॉन्डिंग भरपूर चांगले दोन खेळाडूंमध्ये. 2 धावा येतील. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वेल बोल्ड. पंचांकडे हलकंसं अपील देखील पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 1-33. पप्पू 11 धसई प्रथम बॅटिंग करत असताना संधी डीजेला. क्लिअरिटी. नीट अँड क्लीन क्लिअर टेलिकास्ट फ्रॉम टीम 10 क्रिक लाईव्ह. कीप इट बॉईज. धन्यवाद दीपवीर बिराडे सर, तुमचंही सहर्ष स्वागत आहे भगवा चषकामध्ये. तुम्ही या क्रीडा स्पर्धेचे घटक बनलात. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 33 धावा धावफलकावर आहेत. आणि 700 व्ह्यूअर्स सध्याच्या घडीला ऑनलाईन आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतील. वेगवान गोलंदाज आहेत. ते गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार. विवेक आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर फलंदाज इम्रान यांना आपण पाहतो. इथे टाकलेला बॉल हलवर पद्धतीने फटका जो मात्र खेळला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? नकार जो मात्र दिला. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 34 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात फटका खेळायचा आहे सूरजला. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा जो मात्र पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 35. लॉस ऑफ 1. गोलंदाज तयार आहेत. या षटकामध्ये आपण विवेक यांना पाहतोय गोलंदाजी करत असताना. विवेक पांढरे. 35. सूरज 3 बॉलमध्ये 2. इम्रान 2 बॉलमध्ये 2. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं प्राइज झालं. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 36. 36 या धावफलकावर. 36 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 5 षटकांची लढत. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एकही संघ 50+ गेलेला नाहीये. या मॅच मध्ये एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मुस्तफाने केलेली आहे. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. डिपाक्ष कव्हरला फटका खेळला इम्रानने. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल आणि बॉन्डिंग चांगले 2 खेळाडूंचे. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 38. 38 या धावफलकावर. 38 धावा. 38. 38 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. अवघे काही मिनिट बाकी आहेत.
ते APL साठी देखील. ओ चांगला चेंडू इथे राहिला, विकेट, फलंदाज बाद, धक्का, फलंदाज बाद. चेक. बंटी दादा भोईर आणि त्याचबरोबर काशीनाथजी लेहे यांच्याकडून सूरजच्या लगातार 3 षटकारांसाठी 1000चं पारितोषिक. 38 लॉस ऑफ 2. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार तुम्ही अभि अनुभवतात. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, इथे टाकलेला हा बॉल, बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अख्तर शेख, एक सिंगल. रॉयल स्पोर्ट चे सर्व यशदादा वेखंडे यांच्याकडून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी आणि स्पेशली या दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. रॉयल स्पोर्ट सध्याच्या घडीला ब्रँड बनतोय. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत यशदादा वेखंडे आणि मित्र परिवाराच्या वतीनं, रॉयल स्पोर्टच्या वतीनं. इथे टाकलेला हा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर 2 बाद 39. पप्पू 11 दसई डीजे. चला थोडंसं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारी टीम शिवशक्ती 12-12 तुते. या भगवा चषकातलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या पाठमधून आले ते अन्सार देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. दुःख याच गोष्टीचं अर्धशतक येऊन देखील संघ स्पर्धेच्या बाहेर. 39. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर दिगंबर यांच्या हातामध्ये बॉल. 2 बाद 39. कमबॅक झालाय मैदानाच्या आत. शिवशक्ती 12-12 तुतेच. गोलंदाज तयार आहेत. बिग हिट, मोठा फटका, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर जजमेंट खराब, कॅच ड्रॉप आणि पाहता पाहता 2 धावा अख्तर आणि सूरज मध्ये. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 41 या धावफलकावर. 41 धावा धावफलकावर आहेत. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटर अख्तर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला सूरज. NP स्पोर्ट्स साठी देखील भरपूर चांगलं क्रिकेट ते व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळतात. अरे बॅटनं फटका खेळला अख्तरने. तिथे आले क्षेत्ररक्षक, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अख्तर देखील पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. भरपूर चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतो. 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 2 बाद 43 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. अख्तर शेख आणि सूरज विषय ही जोडी मैदानाच्या आत. 43 धावा. आजच्या दिवसातील
सर्वोच्च धावसंख्या होईल का ते पाहायचं. फुल टॉस पॅडवर काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. आता चूक होत नाहीये. अख्तरचा खेळ समा. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शहबाज हार्ड हिटर या टीमचं मैदानाच्या आतमध्ये दाखल. चांगलं झेल टिपलं. सुंदर झेल. चांगलं कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळतं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. शहबाज 3 बाद 43 धावा धाव फलकावर. दिगंबर यांना सफलता मिळते. लोअर फुलटाज होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला अपयश येताना पाहायला मिळालं. इथे टाकलेला बॉल शहबाजच्या बॅटमधून फटका चांगला. तिथं आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक धाव येईल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 लॉस ऑफ 3. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. दिगंबरचं कमबॅक पाहायला मिळालं. 16 धावा त्याने खर्च केल्यात. 11 बॉल त्याने टाकलेत. चांगली गोलंदाजी दिगंबर पांढरेची. एक्सपिरियन्स इथे कामाला येतोय. रोहनच्या विरोधामध्ये खूप मोठं आक्रमण होतं परंतु कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालं. गोलंदाज दिगंबर गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्रायकर इनवर. बॅटर सूरज. 6 बॉल 3. 50चा स्ट्राईक रेट आहे सूरजचा. बिग हिट. मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अफलातून पाहायला मिळाले. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एफर्ट्स लाजबाब. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 46. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. झेप लगावत चांगला सेव्ह आपल्या टीमसाठी केला. 2 धावा इथे सेफली वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले सर्व अँगल हा फटका दाखवला जातो. त्या क्षेत्ररक्षकाचं देखील आपण कौतुक करू. प्रशांत या खेळाडूचं वेल सेव्ह. स्लो मोशन मध्ये 10 क्रिक लाईव्ह ची ऑपरेटिंग टीम सध्याच्या घडीला ही क्षणचित्रे दाखवते सर्व अँगलने. रोहित रॉय यांच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला 10 क्रिक लाईव्ह. 46 धावा धावपलकावर. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी. कुणाल आलेत आता गोलंदाजी मार्कवर. कुणाल पांढरे गोलंदाजी मार्कवर. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते. दुसऱ्या बाजूला हरेश पांढरे सारखा एक दिग्गज फलंदाज. त्यांची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. शेवटचं षटक फार महत्वाचं राहील. शहबाज हार्ड हिटर. मोठ्या फटक्यांची भरपूर सारी अपेक्षा करत असेल. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा आल्या होत्या कुठेतरी वाटत होतं की 60 65 70 पर्यंत जाऊ शकेल धावफलक. परंतु काय गोलंदाजी केले दिगंबरने त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल. फटका चांगला. ओ क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सूरज विषयची रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. 7 बॉलमध्ये 5 सूरज. 2 बॉलमध्ये 3 शहबाज. 48 धावा धावपलकावर. पप्पू 11 धसई हा संघ आपण पाहतो. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. कॉटन बोर्डची संधी. चांगला झेल कुणाल पांढरेने टिपला. फलंदाज बाद.
ऑन स्क्रीन पाहतायत सुनील माळी क्रीडा मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, त्यामध्ये सुनीलजी आलम आहेत आणि श्रीकांतजी पवार. आईशा गप्पा त्यांच्या देखील रंगतायत. उद्या APL बद्दल थोडीशी चर्चा आणि हसरा चेहरा आपण पाहू शकता ऑन स्क्रीन नकुलजी भांडे यांना. दोन आयकॉन APL ही क्रीडा स्पर्धा उद्या आणि परवा आपल्या भेटीला येते. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये अनिल आलेत. पहिलाच बॉल डॉट रन आउट च्या रूपाने फलंदाज बाद. अजून एक धक्का. कमबॅक मैदानाच्या आत. शिवशक्ती 12-12 तुते. अठ्ठेचाळीस धावा. पाच बाद 48. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. कुणालचा बॉल सूरजसाठी अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. 8 बॉल 5 धावा सूरज विशेच्या नावावर. मुस्तफा नाराज आहेत. ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या 7 ते 8 बॉलमध्ये 30 धावा आणि मुस्तफा बाद झाल्यानंतर प्रत्येक फलंदाज स्ट्रगल करतो मैदानाच्या आत. फुलटॉस. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. फिल्डर भरपूर दूर राहिलेत. आता आलाय सूरज विशेंच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. त्या मॅच मधील सर्वाधिक धावसंख्या 50 अप. 52 धावा धावफलकावर. 52 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन इथे पाहावे लागेल. रन आउटच्या स्वरूपामध्ये सूरज होतील बाद. 52 झाल्यात. 53 धावांचं लक्ष. शिवशक्ती 12-12 तुतेला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा.
शिवशक्ती तुते आपली ओपनिंग पेअर लगेचच मैदानात पाठवा. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, आपलं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. पूर्वार्धामध्ये ज्यांनी आपल्याला इथे समालोचन कक्षामधनं साथ दिली. 30 बॉल आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती 12-12 तुते हा संघ मैदानावरती फलंदाजी करेल. बनवाव्या लागतील 5 षटकांमध्ये 53 धावा. सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरतायत. 2 सलामीच्या बॅट्समनवरती विश्वास दाखवलाय अर्थातच शाहरुख शेख आणि त्याला साथ देण्यासाठी अविनाश पांढरे ही जोडी मैदानावरती. एका बाजूने शाहरुख, दुसऱ्या बाजूने अविनाश हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. बनवायच्या आहेत 53 धावा. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली आहे. इथून कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. पप्पू 11 धसई संघासाठी निश्चितच पहिल्या 5 षटकांच्या पूर्वार्धात आपण पहिल्या 52 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना मुस्तफा शेखचा करिश्मा, त्याचबरोबर सूरजने एक शांत संयमी पारी मैदानात पेश केली आणि त्यानंतर कळत चढवण्याचं काम इतर फलंदाजांनी केलं. 53चा पाठलाग, पहिलाच बॉल, बॉलर तयार. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेनं, एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त फिल्डिंग, तुफान फिल्डिंग, वेगवान पकडलं, फेकलं, सिंगल, कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाही. डॉट आलाय पहिल्याच बॉलवरती. डॉट इथे फुलटोज मिळालाय. ऑन साइडला मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती पकडतायत, फेकतायत. सिंगल, 1 धाव मिळाली. इथे हा थ्रो जर तुम्ही पाहिला तर नक्कीच प्रश्नचिन्हामध्ये टाकलंय. अख्तर शेख त्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. इथे सुद्धा हा चेंडू आपण पाहताय धाव घेण्यापासून वंचित ठेवलंय. दोन्ही फलंदाजांसाठी इथे संधी होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. कुठल्याही प्रकारची धाव अद्यापपर्यंत धावफलकावर पाहायला मिळत नाही. सलामीचे दोन्ही फलंदाज ठरवून आलेत. आपल्याला दोघांना चांगली सलामी इथं द्यायची आहे. आडव्या बॅटनं खेळतायत, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला जातोय फिल्डर. त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी तारांबळ आणि या ठिकाणी आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट झाल्या. जबरदस्त ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित भगवा चषक 2026 हा थरार स्पर्धेचा आजचा 7वा, अर्थातच रजनी क्रिकेटचा थरार. रजनीमध्ये आपण दुसरी रजनी या ठिकाणी एन्जॉय करतोय. रात्रकालीन नाईट स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकता. पुन्हा एकदा अख्तर शेख वेगानं चेंडूवरती येत असताना पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव मिळेल. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना शाहरुख आणि अविनाश या 2 फलंदाजांवरती विश्वास दाखवलाय. चांगला खेळ सातत्यानं साजरा करण्यासाठी माहीर असणारे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या ग्रामीणच्या 2 ताकदवर संघांच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे ऑन साइडला फिल्डरला बीट करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत सरळ सीमा पार आलाय चौकार. चौकार आलाय. या बॉलवरती आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय, निर्धाव आलाय.
पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज आदित्यवरती विश्वास दाखवलाय आणि त्यानं विश्वास अद्यापर्यंत सार्थ ठरवलाय. फक्त 7 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 7 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत. 53 धावा पहिल्या षटकात 7 आल्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी दोघांच्या खांद्यावरती ही आपण पाहताय. तर शिवशक्ती 12-12 संघाची पालखी, दोन्ही संघ मातब्बर ताकदवर, दोन्ही संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. माळशेज ग्रामीण मुरबाड ग्रामीणचं हे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या मैदानावरती भव्य दिव्य स्पर्धा. ज्या वेळेला टेनिस क्रिकेटचा हंगाम चालू होतो त्यावेळेला नक्कीच भगवा चषक ही स्पर्धा केव्हा चालू होईल यासाठी नक्कीच प्रश्न विचारले जातात. भगवा चषकाची स्पर्धा कशा पद्धतीनं असेल, कशा पद्धतीनं फॉर्मॅट असेल, कशा पद्धतीनं नियोजन आयोजन असेल यासाठी नक्कीच चर्चा केली जात असते. आणि यावर्षी तुम्ही पाहताय 31व्या हंगामामध्ये 31व्या पर्वामध्ये पर्व क्रमांक 31 जबरदस्त कामगिरी. संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून कौतुक केलं जात आहे. टेनक्रिकच्या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज टिपलं जात आहे आणि नक्कीच भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या कमेंट्स बहारदार आयोजनासाठी येत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती नौशाद आलाय. इथे सरसावलेत पुढे सरसावत खेळलेला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय. चेंडूला पकडतायत, फेकतायत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीने इथे स्कोरबोर्ड पुढे सरकवलंय ते एका धावेच्या मदतीनं 8 वरती. गोलंदाज नौशाद आलाय. निश्चितच आपल्या वाटेला आलेलं एका हाताचं देणं, कुठल्याही प्रकारे अपंगत्वावरती स्वतःवरती निश्चितच नाराज न होता, देवावरती नाराज न होता, स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवला आणि आपल्या स्वतःच्या संघासाठी, गावासाठी, त्याचबरोबर अपंगत्वाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहाल तर संपूर्ण भारतभरासाठी क्रिकेट खेळणारा हा नामवंत खेळाडू नौशाद मैदानावरती वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. निश्चितच चेंडूवरती चांगली नियंत्रण आणि चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियंत्रण ठेवून गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. चांगला बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज. इथे बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, डॉट येतोय. निश्चितच आपण पाहताय तर गोलंदाजाच्या माध्यमातून इथे सिंगल धाव कंप्लीट केली आहे. कदाचित बॅटचा स्पर्श झाला असावा या अनुषंगाने आपण पाहताय तर एक सिंगल धाव मिळेल फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 9 धावा धावफलकावर. पहा मैदानाच्या बाहेर ज्या शेकोट्या पेटवलेल्या आहेत त्या सर्व प्रेक्षकांना, मान्यवरांना विनंती आहे आपण त्या शेकोट्या विझवा मित्रांनो. इथे फटका आपण पाहताय सीमारेषेच्या जवळ. चेंडूला पकडतील, फेकतील तोपर्यंत चांगल्या पद्धतीचं कमिटमेंट. 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड 11 वरती जाऊन पोहोचलं. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज नौशाद गोलंदाजी करतोय. शाहरुख शेख आणि अविनाश पांढरे सलामीची जोडी अजूनही फलंदाजी करतायत. इथे फुलटॉस मिळालाय ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी पकडण्यात थोडासा अयशस्वी. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 कंप्लीट केल्या. या 2 धावा येतील. स्कोरबोर्ड पुढे सरकेल. चांगलं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. अर्थातच कल्याणवरनं निघाल्यानंतर नगरला जाण्यासाठी जो मेगा हायवे आहे त्या हायवेच्या अगदी लगत असणारं हे मैदान. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार करत असाल, अभ्यास करत असाल तर तब्बल 31 वर्षांच्या परंपरा असणाऱ्या फार कमी स्पर्धा असतात. इथे फटका दमदार, धावा मिळतील भरपूर. चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर रवाना. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डला पुढे सर.
4 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्यानंतर धावफलक तब्बल 17 वरती. करंट रन रेट 9.27, रिक्वायर्ड रन रेट 11.37. बॅटिंग करत असताना शाहरुख ठोकलेला चौकार, धावफलकावर गती प्राप्त झाली आहे 17 आणि खऱ्या अर्थानं खतरा उभा राहिला दसई या टीमसाठी. गोलंदाज नौशाद, प्रश्नचिन्ह त्याला सुद्धा पडलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुद्धा बॅट फिरवतायत, आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहताय सिंगल कंप्लीट झाली आहे का? डायरेक्ट हिट, सॉफ्ट डिस्मिसल, नजरहाटी दुर्घटना घटी. मोठी विकेट मैदानात जात असताना लागलेला पहिला हादरा. शिवशक्ती 12-12 तुते या टीमला. फलंदाज बाद, रन आउट. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपामध्ये धावबाद फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट पेश करत असताना पप्पू 11 धसई. रात्रीच्या समयी 2 षटक संपलेले आहेत. धावफलकावर 17 आणि 17 वरती पहिला खतरा लागला. शाहरुखच्या रूपानं फलंदाज मैदानाच्या बाहेर. लेझी अप्रोच. डायरेक्ट हिट होत असताना निश्चितच बॅट ग्राउंड करणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट. फलंदाज माघारी परतलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर 17. 53चा पाठलाग या ठिकाणी करतायत. 18 बॉल आणि 36 ची गरज. 18 चेंडू 36 धावा. शेवटचे 18 बॉल बनवाव्या लागतील 36. आखरी 18 गेंदे 36 रनों की जरूरत. पहिलाच बॉल शफल झाला ऑफ साइडला. ऑन साइडला जबरदस्त टोला. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना ठोकलाय चौकार. सिक्सर आहे. जबरदस्त हा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट्समन रोहन पांढरे मैदानावरती आला इम्प्रोवाइज करत असताना. तुमचा अगदी नॉट आउट. सिंगल 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते एका धावेच्या मदतीनं लेग बाईचा इशारा. रोहन स्वतःवरती नाराज, थोडासा निराश जरूर पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती 24 धाबा. 2 षटक 2 चेंडू टाकून झाले. 24 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात अविनाश आणि रोहन पांढरे बंधू मैदानाच्या आतमध्ये. दोघांवरती जिम्मेदारी. शाहरुख सुरुवातीला आला सलामीचा फलंदाज. धावबादच्या स्वरूपात बाद जरूर झालाय. मात्र रोहन पांढरे मैदानावरती आला. निश्चितच आपल्या नावाची छाप मैदानात सोडत असताना दर्जेदार क्रिकेटसाठी ख्यातनाम प्राप्त असणारा खेळाडू.
धक्क्या मागून धक्के दिले जात आहेत. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला दुसरा धक्का 24 या आकड्यावरती फलंदाज माघारी परतलाय. रोहन पांढरेला साथ देण्यासाठी प्रशांत आलाय. अविनाशला सुद्धा मैदान सोडावं लागलं. इथे प्रत्येक बॉल नंतर चित्र पालटलेली तुम्हाला पाहायला मिळतील. तिसरा षटकात आपण आहोत. 3 चेंडू टाकून झाले 24 धावा धावफलकावरती. आदित्य गोलंदाजी करतोय. 1 षटक 3 चेंडू ज्यानं फेकलेत. 13 धावा इथे खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा मिळवली आहे. 15 बॉल आणि 29चं समीकरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. 15 चेंडू 29 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मैदानावरती काटेकी टक्कर या ठिकाणी देत असताना दोन्ही टीम. नेक्स्ट बॉल इथे सुद्धा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय तर ऑन साइडला सातत्यानं टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. 22चा इशारा. सिंगल एका धावेची भर घातली जाईल. सिंगल 1 मिळाली. स्कोरबोर्ड 25 वरती जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना आदित्यवरती विश्वास जो दाखवलाय तो विश्वास त्यानं अद्यापर्यंत सार्थ ठरवलाय. या षटकाचा आपण विचार करताय. मोठ्या फटक्यापासून अद्यापर्यंत परावृत्त ठेवलंय, दूर ठेवलंय. वंचित बॅट्समन स्ट्राईक वरती रोहन पांढरे. 2 चेंडू त्यानं फेस केले. 6 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. छोटा पॅकेट बडा धमाका. अष्टपैलू खेळाडू किसन पांढरे साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं आणि निश्चितच त्यांची स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरवण्याचं काम तो करतोय. इथे ऑफस्टंपच्या बाहेर शफल झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा. मात्र टो क्रशिंग गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. चेंडूवरती चांगलं नियंत्रण, चांगला टप्पा. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही आणि आलेला हा निश्चितच चांगला चेंडू. 1 धाव जरूर मिळेल लेगबाईच्या स्वरूपात. समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. 13 बॉल आणि 27ची गरज. 13 चेंडू 27 धावा. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही एन्जॉय करताय. प्रत्येक सामना जर तुम्ही पाहिला तर अतिशय दर्जेदार, दमदार. प्रत्येक मॅच वरती जर नजर मारली नेल बाइटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा डॉट येतोय. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 26 धावा बनवल्यात. बॅटिंग करत असताना शिवशक्ती तुते या टीमनं. तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 26 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 8.67. रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही पाहिला तर 13.50 वरती जाऊन पोहोचलाय. 12 चेंडू 27ची गरज. बॅटिंग करत असताना इथून करिश्मा करावा लागेल. संघाचा तारणहार ज्या खेळाडूवरती युथ आयकॉन म्हणून विश्वास ठेवलाय शिवशक्ती तुते या टीमनं. जगदीशदादा पवार, बंटीदादा ढमके साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं या टीमला मैदानावरती उतरवलं जातं. पुरस्कृत केलेला हा संघ मैदानावर स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय. अर्थातच फैजल आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लेग कटरच्या माध्यमातून. स्विच हिट अटेम्प्ट व्यवस्थित बॅटवरती आला नाही. त्या ठिकाणी फिल्डर जोपर्यंत पकडेल फेकेल थोडीशी इथं घाई करणं गरजेचं होतं. विलंब झाला. या अनुषंगानं तुम्ही पाहताय तर 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज समोरून उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज. जबरदस्त बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. किसन पांढरे साहेबांचा सुपुत्र मैदानावरती. वेगवान गोलंदाजीसाठी भरपूर वर्ष तुते गावासाठी गोलंदाजी केली किसनदादा पांढरे यांनी.
आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मैदानावरती झुंजार खेळ मैदानात पेश करत असताना मिस्टर रोहन पांढरे बॅटमधनं आलेला शिवशक्ती तुते ब्रँड षटकार. आक्रमण चढवलंय उत्कृष्ट गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर किनवली प्रीमियर लीग मध्ये ॲज आयकॉन खेळत असताना फैजल शेखला जबरदस्त कामगिरी राहिली. निश्चितच त्याच्या विरोधात हल्ला बोल चढवत असताना रोहन पांढरे इथे सुद्धा पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल झालाय, पडलाय, धडपडलाय आणि त्यानंतर अगदी झोपलाय आणि सरळ चेंडूला भिरकावून देत असताना सीमारेषेच्या बाहेर रोहन किसन पांढरे ज्याच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. ठिकाणी चेक केलं जाईल. टेनपिक वाहिनीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्रे आपण टिपत आहोत. अपस्टंपच्या बाहेर अगदी आपण पाहिलं तर वाईड लाईन पेक्षाही जास्त बाहेर जाऊन खेळलेला हा फटका. ज्या वेळेला चेंडू ड्रॉप झाला तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडलाय की बाहेर पडलाय हे आपल्याला पाहायचंय. चेक करतायत. चेक केलं जातंय. 4 आहेत की 6 आहेत. सावकार निश्चित आपण पाहताय तर या 4 धावा येतील. स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील, धावफलकावर जोडल्या जातील. समीकरण प्रत्येक बॉल नंतर बदलताना तुम्हाला पाहायला मिळतंय. फिरकीचा जादूगार फैजल शेख मैदानावरती अष्टपैलू खेळाडू. मैदानात निश्चित चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. पप्पू 11 धसई या संघासाठी गोलंदाजी करत असताना मात्र पप्पू 11 धसई आणि विजय यांच्यामध्ये काटा बनून जर कोण उभा असेल तर त्याचं नाव आहे रोहन पांढरे. युवा यंगस्टर युथ आयकॉन मैदानावरती शिवशक्ती 12-12 तुते या संघासाठी उतरलाय आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पेश करत असताना अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. त्यानंतर इम्प्रोवाइज केलेले जबरदस्त फटके तो खेळतोय. चेंडूवरती घारीसारखी नजर. फैजलचा हा चेंडू स्विच इट अटेम्प्ट, लाऊड अपील आणि या अपीलला दाद देत असताना स्वतः फलंदाज रोहन पांढरेनं सांगितलं यस मी आउट आहे आणि खेळाडू वृत्तीचं जबरदस्त प्रात्यक्षिक मैदानात पेश केलंय. मॅच ऑन. दोन्ही संघांच्या बाजूने जबरदस्त ताकद लावली जाते. फलंदाज बाद. इथून 15 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. जबरदस्त मॅच. सामना टर्न करण्याची भूमिका पार पाडली. मॅच मध्ये ट्विस्ट आणून दिलं. जबरदस्त कामगिरी साकार केली. बॅटिंग करत असताना एक चांगला कॅमिओ पेश केला. 7 बॉल फेस केले. 19 धावा बॅटमधनं वसूल केल्या आणि मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन आलाय. डाम डवलात मैदानाच्या बाहेर जात असताना रोहन किसन पांढरे. चांगला खेळ. अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये नेहमीच त्याला तुम्ही पाहिलंय. मात्र संघासाठी इथे उपयुक्त बॅटिंग केली आणि ज्या वेळेला पंचांसाठी सुद्धा एक मोठा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळेला पंचांचं काम त्यानं सोपं केलं. स्वतः सांगितलं यस माझी एज लागली आहे आणि मला मैदानातून सोडावं लागेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे एक निश्चितच फार मोठं टॉनिक असतं. अशा पद्धतीचा खेळ तुम्ही ज्या वेळेला मैदानात दाखवाल त्यावेळेला तुमच्या खेळीची उंची मित्रांनो दुपटीनं तिपटीनं नक्कीच वाढलेली तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही अशा पद्धतीने ज्या वेळेला खेळ साजरा करता त्यावेळेला आपल्या नावाची दखल सातत्यानं घेतली जाते. ग्रामीणचं क्रिकेट आणि ग्रामीणच्या खेळाडूंमध्ये आलेला हा खेळाडू वृत्तीचा जबरदस्त नजराणा. हरेश आलाय. हरेश पांढरे मैदानावरती. स्विच इट अटेम्प्ट. पहिलाच बॉल फेस करत असताना निश्चितच व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 39 या आकड्यावर. 7 बॉल आणि 14 धावांचं लक्ष. शेवटचे 7 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील. आखरी 7 गेंदे 14 रनों की जरूरत. लास्ट 7 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 14 रन्स टू विन. 7 बॉल 14 39 झाल्यात. चांगला सामना तुम्ही मैदानात पाहताय. दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला, काठीकी टक्कर. दोन्ही संघांच्या दरम्यान बाहुबली युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं. स्ट्राइक वरती फलंदाज प्रशांत. इथे अपिंगता 10.00 ची सरासरी धावफलकावरती झाल्या 40 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सामना कुठल्या बाजूला जाईल? एका बाजूने धसई, दुसऱ्या बाजूने शिवशक्ती. 12-12 तुते या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला. वातावरण गंभीर झालंय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक राजा इथे आपण पाहताय तर अगदी डोळे वासून या सामन्याकडे पाहतोय. या सर्व प्रेक्षकांचं अंबरजे संघाचे कॅप्टन आणि अस्नोली संघाचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी या. आई गावदेवी अंबरजे आणि अन्साई माता अस्नोली दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण टॉस साठी या. द्वितीय फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. नाणेफेकीसाठी या. अंबरजे आणि अस्नोली ऑफिशियल कॉल. या ठिकाणी आपण पाहताय सामना दोन्ही संघांसाठी जिवंत, ज्वलंत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांसाठी आणि मैदानाच्या चारी बाजूला उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी थंडीमध्ये गरमीचा अहसास देणारा हा सामना. शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नहीं. 6 बॉल आणि 13 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त हा महामुकाबला मैदानात पेश होत असताना पप्पू 11 धसई हे मैदान त्यांच्यासाठी लकी राहिलंय आणि या वर्षीचा हंगाम ज्यांच्यासाठी लकी राहिलाय. टीम मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती 12-12 तुते या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला. शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्गवरती धसई एक्सप्रेस. अख्तर शेख गोलंदाजीसाठी तयार होतोय. 6 चेंडूत बनवायचे आहेत 13. पहिलाच बॉल कॉम्बॉक्स एंड कडनं अख्तर जबरदस्त टाकलाय. गुडलेन स्पॉटच्या समोर पिच करत असताना उंची कमी ठेवली. चेंडूवरती नियंत्रण अप्रतिम पाहायला मिळालं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये उरलेलं काम किपरनं पूर्ण केलं. मुस्तफा शेख विकेटच्या मागनं मॅचला कंट्रोल करत असताना जबरदस्त हा सामना आलाय डॉट. शेवटच्या या षटकासाठी आपण पाहिलं तर अख्तरला पाचारित केलं. पहिला डॉट ज्यानं फेकलाय. नेक्स्ट बॉल प्रशांतसाठी. इथे सुद्धा ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॅटची एज त्यानंतर स्वतः फॉलो थ्रू मध्ये जातोय. अख्तर शेखनं चेंडू गॅदर केलाय. सिंगल एकच धाव मिळाली. मॅचमध्ये ट्विस्ट तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. उर्वरित 4 बॉल 12 धावांचं लक्ष पार करायचंय. 53चा पाठलाग स्कोरबोर्डवरती झाल्यात 41. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष. या 12 धावा बनवत असताना पार केल्या जातील का की मैदानाच्या बाहेर पाठवलं जाईल? शिवशक्ती 12-12 तुते या टीमला. गोलंदाज अख्तर शेख. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निर्धाव आलाय. चला अंबरजे टीमचे कॅप्टन आणि अस्नोली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी त्वरित या. हा सामना संपल्यानंतर लगेच मॅच आपल्याला चालू करायची आहे. 3 बॉल आणि 12. 3-12. इथे सुद्धा मिस टायमिंग. अख्तर शेख बॉडी लँग्वेज अतिशय पॉझिटिव्ह तुम्ही पाहताय. चेंडूवरती चांगलं नियंत्रण. अगदी त्याचा
मैदानावरती चालण्याचा गोलंदाजी करण्याचा अंदाज जर तुम्ही पाहाल तर मेजर अख्तर शेख सीना ताण मैदानात चालत असताना चांगली गोलंदाजी. उर्वरित आपण पाहिलं 2 बॉल शिल्लक आणि 11 धावांची गरज. 53चा पाठलाग. हळूहळू आव्हान शांत करण्याचं काम केलं जात आहे. मोठा फटका गरजेचा आहे. आडव्या बॅटनं खेळलाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी फैजल शेख. जान जाय पर शान ना जाय. चेंडूला अडवलंय. या ठिकाणी आपण पाहताय फक्त मिळेल एक सिंगल धाव. शांत केलं, सामना थंड केला. शेवटच्या मोमेंटला संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि अख्तर शेखनं खऱ्या अर्थानं बॅट्समन्सना इथे रिमांडमध्ये घेतलं. मेजर अख्तर षटकातला शेवटचा बॉल आणि या इथे उलट्या हाताचा तडाखा. फटका दमदार. धावा जरूर मिळतील 6, मात्र हा सामना या ठिकाणी खिशात टाकलाय तो पप्पू 11 धसई या टीमनं. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टफ लक. टीम शिवशक्ती 12-12 तुते. अस्नोली संघानं टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. अनसाई माता अस्नोली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी अंबर्जे या 2 संघांच्या दरम्यान 4 षटकांचा सामना असेल. चला फास्ट आपला निर्णय कळवा. अस्नोली टीम. आयोजन समितीच्या सूचना आम्ही तुम्हाला वारंवार पोहोचवत आहोत. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय अनसाई माता अस्नोली या टीमनं आणि आई गावदेवी अंबर्जे या संघाला बॅटिंगचं पाचारण. चला अस्नोली संघ मैदानात आपला संपूर्ण स्क्वॉड लगेच उतरवा. फिल्डिंग लावा. 12th मॅन दोन्ही संघाच्या मैदानाच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. आणि या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी घोषित करत आहोत. बॅटिंग करत असताना पप्पू 11 धसई या संघासाठी संघाचा सुपरस्टार प्लेयर आज पुनश्च एकदा टीमसाठी धावून आला. जुना जाणता संपूर्ण अनुभव मैदानात उतरवला. सलामीसाठी आला आणि त्यानं बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली. 27 धावा अगदी सुरुवातीला वसूल केल्या आणि सन्मानजनक धाव